नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 5 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, अतिरिक्त ज्ञान आणि कौशल्य शिकून घेण्यासाठी तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केली तर त्याचा तुम्हाला दुहेरी फायदा होईल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खाजगी दिवस असेल. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. आज अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या आणि वाईट बाबी तपासून पहा. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकाल. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. उपाय: हनुमानजीच्या मंदिरात बुंदी आणि लाडूचा प्रसाद चढवल्याने पारिवारिक आयुष्याच्या समस्या दूर होतील. वृषभ राशी, कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून नोकरी करता तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. मुलाचे आजारपण तुमचा मूड खराब करू शकते. त्याच्या आजारावर मात करू शकेल असे चैतन्य प्रेमाने त्याच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुःख दूर करण्याची ताकद असते. उपाय: घरामध्ये गंगाजलचा कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मिथुन राशी, आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल, परंतु त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. खेळ आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह आणि ऊर्जा परत मिळवण्यास सहाय्यभूत ठरेल. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूप गरजेचे असेल तर देणाऱ्या व्यक्तीकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे केव्हा परत करेल. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. महत्त्वाचे व्यावसायिक करार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा.
उपाय: रात्री दूध, पाणी आणि साखरेला डोक्याजवळ ठेवून सकाळी कुठल्याही वृक्षामध्ये टाकल्याने नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. कर्क राशी: तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकार्यावर तुम्ही वैतागाल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, त्यांना आज नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून तुम्हाला दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. उपाय: एकमुखी रुद्राक्षाला पांढऱ्या धाग्यामध्ये घालून धारण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. सिंह राशी: प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. विवाह बंधनात अडकण्यासाठी काळ उत्तम आहे. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. उपाय: एक सुरळीत प्रेम आयुष्यासाठी आपल्या प्रेमीला भेटण्याच्या आधी डोक्याची आणि शरीराची तेलाने मालिश करा. तूळ राशी: प्रेम प्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या सोबत राहील, तेव्हा आयुष्य खूप सुंदर होईल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. ज्या लोकांनी कोणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. मुलाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल. सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. उपाय: लाल चिमण्यांना गोड पदार्थ, खडीसाखर खाऊ घातल्याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल. तूळ राशी: कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका. भागीदार आपला फायदा घेतील. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला.
तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. उपाय: करिअरमध्ये उत्कृष्ट वृद्धीसाठी बांबूची टोपली गरजू व्यक्तींना मिठाई, चटई, भोजन आणि दर्पण दान करा. वृश्चिक राशी, तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल, ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. वाईट सवयी तुम्हाला जडवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. उपाय: चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी गरीब आणि गरजू लोकांमध्ये शिजवलेला आणि गोड पिवळा भात वितरित करा. धनु राशी, आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रण मिळतील आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. मौज-मजा आणि करमणुकीचा दिवस. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. उपाय: बाजरी, गूळ, गहू मिसळून गायीला खाऊ घातल्याने पारिवारिक जीवनात आनंदाचा वर्षाव होईल. मकर राशी, कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांची साथ तुम्ही सोडली पाहिजे. तुमचे वाईट आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे, तर आजपासूनच धनबचत करा. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. उपाय: आपल्या चारित्र्याला कलंक लागू देऊ नका. आर्थिक स्थितीसाठी हे शुभ असेल. कुंभ राशी,
वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला विसरावे लागेल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू आज तुम्हाला पाहायला मिळेल. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळी समवेत वेळ घालवा. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. उपाय: लाल वस्त्रामध्ये 2 मूठ मसुराची डाळ बांधून कुण्या भिकाऱ्याला दिल्याने पारिवारिक आयुष्यात आनंद येईल. मीन राशी. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, परंतु तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे, ही ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल करा. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. उपाय: कुटुंबाच्या भावना आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी अल्कोहोल घेणे टाळा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.